सावधान. जर तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्या खिशाला आणि तुमच्या सवयीला आता एक मोठा झटका बसणार आहे. दररोज लाखो व्यवहार करणाऱ्या भारतीयांसाठी RBI कडून एक मोठा निर्णय घेतला जातोय. आता 10,000 रुपयांच्या वरचं पेमेंट केलं की तुमचं काम काही काळासाठी तिथेच थांबणार आहे. नॅशनल सायबर क्राईमच्या अहवालानुसार वर्ष 2025 मध्ये 28 लाख डिजिटल फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आणि त्यामुळे RBIच्या प्रस्तावानुसार आता एखादी व्यक्ती 10,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर करणार असेल तर बँक तो व्यवहार तातडीने पूर्ण करण्याऐवजी 1 तासाचा वेळ घेईल. या दरम्यान ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची संधी देखील असेल. आता हे सर्व व्यवहारांसाठी लागू असेल का तर नाही. हा नियम फक्त पहिल्यांदा केल्या जाणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी असेल. ज्या व्यक्तींना तुम्ही आधी पैसे पाठवले त्यांच्यासोबतचे व्यवहार नेहमीप्रमाणे अगदी झटपट होते. याचे फायदे काय होणार तर सगळ्यात आधी सायबर चोरांकडून घाईत होणारी फसवणूक आता शून्यावर आहे. चुकीच्या ट्रान्झॅक्शनची तुमच्याकडे रिव्हर्स संधी असेल. मोठ्या रकमेची ही एक डिजिटल सुरक्षा असणार आहे. मात्र प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे सुरक्षेचा विचार केला जातोय मात्र काही शंकाही उपस्थित होत आहेत. पहिली, जर तुम्हाला एखाद्या नवीन हॉस्पिटलमध्ये किंवा अनोळखी मेडिकल स्टोअरमध्ये तातडीने 10,000 पेक्षा जास्त पैसे पाठवायचे असतील तर या नियमामुळे पैशांअभावी उपचार रखडण्याची शक्यता आहे. यामुळे मालाची डिलिव्हरी आणि बिझनेस डीलमध्येही उशीर होणार आहे. तिसरं, या प्रतीक्षेमुळे माझे पैसे कट झाले पण समोरच्याला मिळाले की नाही या चिंताही वाढतील. आणि चौथं, जर डिजिटल पेमेंटमध्ये अशा प्रकारचं वेळेचं बंधन आलं तर लोक पुन्हा एकदा मोठ्या व्यवहारांसाठी कॅश वापरू शकतात. सध्या हा नियम प्रायोगिक तत्वावर आहे. मात्र या निर्णयावर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.